कुपवाड शहरातील रामकृष्ण नगरमधील एका मंदिरासमोर सेंटरिंग कामगाराचा धारदार शस्त्राने तोंडावर, डोक्यात आणि पोटावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली। अमोल सुरेश रायते असं मृत तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेनंतर संशयित मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं। घटनेनंतर अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांच्या पथकांनी तिघांना ताब्यात घेतले। प्रेम बाळासाहेब मद्रासी, तेजस संजय सिंग राजपूत आणि निहाल आसिफ बावा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। अमोल रायते हा तरुण सेंटरिंग कामे करतो। मयत अमोल आणि त्याच्या मित्रांनी मंगळवारी रात्री अमोलच्या घरात पार्टी केली। त्यानंतर अमोल त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला। या रागातून संशयित मित्रांनी मध्यरात्री तोंडावर, डोक्यात आणि पोटावर धारदार शस्त्राने वर्मी घाव घातले। रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसताच मारेकरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधीचे संदीप शिंदे आदींनी धाव घेतले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रेम मद्रासी, तेजस राजपूत यांना, तर कुपवाड पोलिसांच्या पथकाने निहाल बावा याला ताब्यात घेतले। चौकशीवेळी प्रेम मद्रासी यांनी सांगितले की अमोल यांनी त्याच्या बायकोबद्दल अपशब्द वापरले, या कारणावरून त्यांचा खून झालाय। सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे करतात। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे MIDC कुपवाड पोलीस स्टेशन येथे आज पहाटे एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने फिर्याद जी आहे तक्रारदाराच्या सांगण्याप्रमाणे दाखल करून घेण्याचं काम सुरू आहे। त्यासोबतच यामध्ये मयत अमोल रायते वय 32 वर्षे याच्या खुनाच्या घटनेमागे जे कोणी संशयित आहेत त्या संशयितांचा तपास करण्यासाठी आम्ही तपास पथके रवाना केलेली आहेत। त्यासोबतच तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे।